खूप दुखावलीस ना? समजतंय मला, पण तू सुद्धा तुझ्या मुलांना जरा समजून घे ना. अगं वेदांतनी सांगितलं ना आपल्याला की साखरपुडा फक्त नाटक होतं म्हणून, तरी अजून रुसून बसलीस. आणि हे बघ, तू जर का मला विचारशील ना तर मी हेच म्हणेन की यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. तुला मजाच आली असेल ना? अगं आई असण्याचं एक सुख, मुलांच्या चुका शोधणे. मी कधी केलंय असं तुझ्या बाबतीत? नाही केलंयस? सांग ना, नाही केलंयस? आत्ताही तेच करतेस आणि कायम करत आलीयस. मी माझ्या मुलांच्या चुका शोधल्या की तुला सहन होत नाही, तेव्हाही तू त्यांच्याच बाजूने उभी असतेस. नक्की काय मनात काय आहे तुझ्या? तू मला समजून घेत नाहीस, तुझ्या मुलांना समजून घेत नाहीस. इतकी मोठी झालीस तरी तुझा हट्टीपणा जरासा सुद्धा कमी झालेला नाही. जरा आठव ना, आम्ही तुझ्या बाबतीमध्ये असं कधी काही वागलोय? तू कधी ऐकलंयस आमचं? तू जेव्हा तरुण होतीस तेव्हा होता तुझा संयम. अगं तरुण मुलांमध्ये संयम नसतोच. मुलांना असंच वाटत असतं की मी जे ठरवलंय ना तसंच मी वागणार. आणि यामध्ये चूक त्यांची नाहीये नूतन, चूक आपली आहे. शोधा. तू पण माझ्याच चुका शोध. नूतन, अगं मी तुझ्या चुका शोधत नाहीये, मी समस्त आई जमातीबद्दल बोलतीये. कारण सगळ्या आया ना अशाच वागत असतात. आपण तरुणपणी कशा वागत होतो हे मात्र सोयीस्कररित्या विसरतात. आपल्या मुलांना मात्र सतत सांगत असतात की हे करू नकोस, ते करू नकोस, अमुक करू नकोस, ढमुक करू नकोस. अगं कंटाळतात ग मुलं हे सगळं ऐकून. मग ठरवतात की जाऊ दे, मी माझ्या मनाप्रमाणे वागणार. तरुण मुलं ना आधी कृती करतात आणि मग जमलं तर विचार करतात. आणि जरा विचार कर नूतन, तू जे काय वागलीस ना त्या गोडबोले गुरुजींचा ज्या पद्धतीने वापर करून घेतलायस ना तू नूतन, ते करण्याआधी एकदाही विचार केला नाहीस की तुझ्या या वागण्याने घरातलं जे काय वातावरण आहे ते किती चिघळू शकतं. तुझी ना चूक झालीये नूतन. माझी चूक आहे? माझ्या मुलांनी माझं ऐकावं ही अपेक्षा ठेवली, ही माझी चूक आहे? त्या मुली घरात आणायच्या ज्यांना फक्त लोकांना फसवता येतं. नूतन, अगं त्या मुलींच्या बद्दल तुझं मत चुकीचंही असू शकतं ना. अजिबात नाही. बघ ना, ती मुलगी अजून घरात सुद्धा आली नाहीये आणि माझी मुलं मला दुरावली आहेत. या अशा संस्काराच्या मुलीला घरात आणायचंय? त्या मुलीवर जर का चांगले संस्कार झाले नसते ना नूतन, तर विक्रांतला फूस लावून परस्पर लग्न करून ती कधीच या घरामध्ये आली असती. आणि मी ते होऊ दिलं असतं असं वाटतंय? गांधारी झालीस तू, दिसत नाहीये तुला? त्या मुलीनी विक्रांतला जर का काही सांगितलं ना तर तो एका क्षणाचाही विलंब करणार नाही आणि ती गोष्ट करून मोकळा होईल. पण ती मुलगी तशी नाहीये आणि म्हणून हा साखरपुडा झाला नाही. वेदांतनी सांगितलं ना आपल्याला सगळं. मग मी काय करू? तो असं वागेपर्यंत थांबू का? ती मुलगी आज न उद्या हे करणारच आहे. वेदांतनी जे नाटक केलं ना ते ती मुलगी उद्या प्रत्यक्षात करायला लावेल. आई तुला समजतच नाहीये का मी काय बोलतेय ते? एक आई म्हणून पण समजत नाहीये? अगं जरा माझ्या बाजूने येऊन विचार कर ना तू. अगं एकटी पडले ग मी. हे जर असते ना तर यांना माझी बाजू नक्की समजली असती. या घरामध्ये कोणी समजूनच घेत नाही ग मला. मला वाटलं तर तू आहेस, पण नाही. माझी आई सुद्धा माझ्या मुलांच्याच बाजूनी आहे
आणि मग जर असं एकटंच जगायचं असेल तर कोणासाठी जगू आणि कशासाठी? नूतन, मी जगले काय आणि मेले काय, कुणाला काय फरक पडतोय? पुरुषोत्तम म्हणतात ना ते बरोबर आहे, या घरामध्ये कुणालाच माझी पर्वा नाहीये. वा, छान. म्हणजे आता त्या पुरुषोत्तमवर तुझा जास्त विश्वास आहे, हो ना? आणि आम्ही कोणीच नाही आहोत तुझे. हा नूतन, तुझी जर का आम्हाला पर्वा नसती ना तर मी इथे आलेच नसते. आणि तसंच जर का असतं ना तर इतकी वर्ष तुझ्या मुलांनी तुझं ऐकलंही नसतं. अगं वेदांकडे बघ, तुझा एकही शब्द तो खाली पडू देत नाही. आता विक्रांतच्या पाठीशी उभा आहे, कारण आपला विक्रांत हळवा आहे. आणि उद्या जर का विक्रांतनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना नूतन, तर वेदांत तुला जबाबदार धरेल. आयुष्यभर तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. येतंय का लक्षात? या तुझ्या हट्टापायी ना दोन्ही मुलांना गमावून बसशील तू. आणि अगं मी किती दिवस आहे, पुढचं सगळं आयुष्य एकटी जगणार आहेस का तू? हा, तुझीच मुलं आहेत ना, मग एक पाऊल जर मागे आलीस तर त्यात कमीपणा कसला ग? कमीपणा नाहीये, त्यांच्यासाठी 100 पावलं मागे जाईन मी, पण त्या मुलीसाठी कधीच नाही. माझंही माझ्या मुलांवर प्रेम आहे, मलाही त्यांची काळजी आहे, पण तू ते समजून घेत नाहीयेस. अगं हे असं का वागतेय ना हेच कळत नाहीये मला. कसं समजून सांगू हिला? नाही नाही नाही, पण जोपर्यंत हिच्या डोक्यातला राग शांत होत नाही ना तोपर्यंत हिला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगायलाच पाहिजे. आता या घरामध्ये कधीही आनंद टिकून राहणार नाही. हे घर कधीच आनंदी होऊ शकणार नाही. मुलाला वेदांतला खरंच मानलं पाहिजे. त्याची आई आपली आरती आणि वेदांत सोबत जो काही खेळ खेळली आहे त्या खेळाची पूर्ण माहिती करून घेतली त्याने. आणि एवढ्यावरच थांबला नाही तो, स्वतःच्या आईच्या विरोधात जाऊन एवढं मोठं पाऊल उचललं त्याने. भावाचा साखरपुडा करायला निघाला होता. हिम्मत लागते, हे असे निर्णय घ्यायला हिम्मत लागते, सोपी गोष्ट नसते. वाह, अजिबात डगमगला नाही तो. विक्रांत नाहीच डगमगत. होय, मी वेदांच्या बाबतीत बोलतोय. नाही नाही, आम्हाला मान्यच आहे तुला आता जळी स्थळी काष्टी पाषाणी विक्रांतच दिसणार, पण मी आता जे कौतुक करतोय ना ते त्याच्या मोठ्या भावाचं वेदांचं. हा, त्याने सगळी सूत्र हातात घेतली होती. नाहीतर तू तुझ्या विक्रांतला एकटं सोडून घरी आली होतीस, रडत बसली होतीस. तिकडे त्या विक्रमने सुद्धा असंच काहीतरी केलं असणार. नाही, पण खरंच या वेदांतने दुसऱ्यांदा आरतीच्या बाबतीमध्ये हे असं काहीतरी धाडसी पाऊल उचललंय. हा वेदांत खरंच इतका बदलेल असं वाटलं नव्हतं मला. बदलेल म्हणजे? म्हणजे आपल्या सार्थकच्या लग्नामध्ये तो असा काही नव्हता. म्हणजे अर्थात तेव्हा माझी त्याच्याशी फारशी काही ओळख देखील नव्हती, पण दरवेळी त्याच्यातला काहीतरी एक नवीन पैलू समोर येतोय. वाह, म्हणजे माणसं बदलतात यावरती विश्वास बसायला लागलाय माझा आता. हो अण्णा, मी त्याच्यात खूप बदल बघितले. म्हणजे आधी तो एकतर रोबो वाटायचा, नाहीतर मग चिवा. परत चिवा म्हणालीस त्याला? आई अगं किती गोड नाव आहे चिवा, आणि बघ ऐकायला पण किती छान वाटतं. चिवा बदलला. नाही, तो बदलला हे मला मान्य आहे, पण सगळीच माणसं बदलतात या गोष्टीवर माझा तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा वेदांची आई बदलेल. नाही, तुम्ही तुमच्या अपेक्षा फार वाढवू नका.
हा, वाटल्यास मी माझं स्टेटमेंट बदलतो. काही माणसं बदलतात, काही नाही बदलत. हा, पण खरंच तुम्ही जो निर्णय घेतलात ना तो अगदी योग्य होता. मला तर त्या क्षणी काही सुचलं नसतं बरं. आपण जर का साखरपुडा वगैरे लावून दिला असता ना तर वेदांच्या आईला आणखीन मोठं कारण मिळालं असतं. मग त्यांनी आरतीला सून म्हणून कधीच स्वीकारलं नसतं. लग्न हा 2 जीवांनी एकत्र येऊन केलेला संसार असला तरी त्या 2 जीवांना ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलंय त्या आई वडिलांचे आशीर्वाद, त्यांचा आधार तितकाच महत्वाचा नाहीये का? आपल्या मुलांच्या आनंदात सहभागी होण्याचा आई वडिलांचा हक्क असतोच की. हो ना. मुलांनी तो आई वडिलांचा हक्क हिरावून घेऊ नये. आई, तू जे म्हणतेस ते करेक्ट, पण विक्रांतची आई तुझ्यासारखा विचार नाही ना ग करत. त्यांना त्यांच्या मुलांवर पूर्ण हक्क हवाय. बघ ना, नाहीतर मग त्यांनी त्या गुरुजींचा वापर का केला असता? त्यांच्या दृष्टीने मुलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाहीच आहे. म्हणजे त्या म्हणतील ती पूर्व दिशा. जर त्यांनी त्यांच्या मुलाचं मन समजून घेतलं असतं तर मग वेदांतला हे सगळं करायची गरजच नसती पडली. सगळ्या गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या. अमूल्या, जगात सोपं असतं काही नसतं बाळा. अण्णा, त्यांना सगळं सोपं. खूप हुशार आहे विक्रांतची. तुम्ही बघा ना, त्यांनी किती करेक्ट प्लॅनिंग केलं हे लग्न होऊ नये म्हणून. गुरुजींना कामाला लावलं, ताईला घाबरवून सोडलं. त्यांना माहिती होतं की पत्रिकेत दोष आहे म्हटल्यावर लग्नाला नकारच आहे. म्हणजे विक्रांतच्या आईला करेक्ट माहिती आहे की ताईचा स्वभाव कसा आहे. त्यांनी खूप व्यवस्थित ओळखलंय ते. ताई अगं, अजून तू त्या घरी लग्न करून गेली सुद्धा नाहीस, पण तरी सुद्धा तुला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होईल हे त्यांना माहिती. तू कसं ऍडजस्ट करशील ग लग्नानंतर? तोच विचार सुरू आहे माझ्या डोक्यात. खूप शंका आहेत मनात, पण सध्या काहीच उत्तर नाहीये माझ्याकडे. माझ्यासारख्या मुलीला फक्त चांगला नवरा नको असतो. सासू सोबत चांगले संबंध असणं पण तितकंच महत्वाचं. कारण सुनेचा सगळ्यात जास्त वेळ तिच्या सासू सोबतच जातो. पण विक्रांतच्या घरी काय होईल मला नाही सांगता येत. हे बघ आरती, त्या तुझ्या सासू असल्या तरी सुद्धा विक्रांतची आई आहे. लग्न झाल्यानंतर तू तुझा स्वभाव बदलू नकोस. त्यांना जसं वागायचंय तसं वागू दे. आणि अण्णा म्हणाले ना, माणसं बदलतात. आपण त्या आशेवर राहू, नाही का? दादा ऐक ना. काय करतोयस? मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न. काही कामं नाही आहेत ना तुला? ऍक्च्युली हा प्रश्न चुकीचा आहे. कारण तू जर काम करत असतास तर इतके प्रॉब्लेम आलेच नसते. भाई, यू आर ऑलवेज राईट. काय हवंय आता? अजून काय हवंय? नाही, काही नकोय मला दादा. अरे, मी न मागताच तू एवढं काही दिलंयस ना. तुला माहितीये, देव पण इतक्या लगेच इच्छा पूर्ण करत नाही. तेच चुकतंय दादा. काय? अरे, मी तुला हे सांगायला आलोय की तू खूप भारी आहेस. तू ना हिरो आहेस माझा. भाई, तू एक नंबर आहेस. झालं?
निघ आता. Idiot. दादा, जगातल्या सगळ्या लहान भावांना ना तुझ्यासारखा मोठा भाऊ असायला हवा. का? मोठ्या भावाचं डोकं खायला? नाही रे, तुला समजत नाहीये. मी ना खूप गहन विचार करतोय, खूप खोल, म्हणजे डीप. आणि मला हळूहळू समजतंय सगळं. काय काय नवीन समस्या तुला? हेच की लैला मजनू, रोमिओ जुलिएट, शिरी फराद यांचं प्रेम का जिंकू शकलं नाही ते माहितीये तुला? मला काय माहिती, मी अशा फालतू गोष्टी वाचत नाही. हे फालतू काय, जगातल्या खूप मोठ्या प्रेम कहाण्या आहेत, पण ट्रॅजिक आहेत. का माहितीये? अरे सोपं आहे, मी सांगतो. त्यांना मोठा भाऊ नव्हता ना. त्यांना जर का मोठा भाऊ असता ना तर यांच्या प्रेमाचा अंत इतका ट्रॅजिक झालाच नसता. सुखाने संसार केला असता त्यांनी. प्रत्येकी 5-6 बाळं झाली असती, ते आई बाबा झाले असते, पुढे मग आजी आजोबा झाले असते. हो का? खूप गहन विचार करतोस तू, व्हेरी डीप. इतका डीप विचार जर कामाचा केला असतास ना तर माझ्याहून जास्त सक्सेसफुल बिझनेसमॅन असतास तू. आता जाऊन झोप, नाहीतर तुझा हा मोठा भाऊ ना तुझ्या लव्ह स्टोरी मधनं गायब होईल. आणि हा जो मस्का आहे ना तो उद्या सकाळी ब्रेकफास्ट करताना ब्रेडला लाव. गो. काय दादा, मी इतका छान विचार केला तो सुद्धा तू उडवून लावतोस. अरे मी तुझं कौतुक करायला आलो होतो. कौतुक? सिरियसली विक्रांत, अरे कसा आहेस तू? मी कौतुक करण्यासारखं काय केलंय सांग? मी एकदाही आईच्या शब्दाबाहेर नव्हतो. मी कधीच आईच्या मनाविरुद्ध काहीच केलं नाही. पण आता मी आईची एकही गोष्ट ऐकत नाहीये. सारखं भांडतोय आम्ही. आईला किती वाईट वाटत असेल, किती दुःख होत असेल तिला. आणि हे सगळं कोणामुळे होतंय? तुझ्या मूर्खपणामुळे. कळलं? तुला रोमिओ व्हायचंय ना, आणि त्यासाठी आईच्या नजरेत मी खलनायक झालोय, हिरो नाही. काम करायचं नाही, फक्त प्रेमात पडायचं आणि वर येऊन माझं डोकं खायचं. दादा एक मिनिट, तू 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 बस आधी. तू बस ना. मला सांग, प्रेमात पडणं आपल्या हातात असतं का? म्हणून तर म्हणतात ना, प्यार हो जाता है. पडलो मी प्रेमात, काय करू? माझ्या हातात असतं तर नसतो पडलो प्रेमात. माझ्या मनाला पटवून सारिकाच्या प्रेमात पडलो असतो, पण तसं नाही झालं ना. झालं तुझं बोलून? नाही झालं. हे बघ, मी जर का सारिकाच्या प्रेमात पडलो असतो तर मला त्रास झालाच असता. मग मी मदत मागायला तुझ्याकडे आलोच असतो ना. मग त्यापेक्षा आधीच मी तुझ्याकडे मदत मागायला आलो. तूच सांग, कुठे चुकलो मी? नाही, तू कधीच कुठेच चुकत नाहीस. चुकतो आम्ही. कारण काय ना, तुझ्या आयुष्यात काही झालं की तू माझ्याकडे येणार, हे मला माहिती आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मनावर ताबा ठेव, कंट्रोल कर. अरे मी एक वेळेस तुझं लग्न पण लावून देईन आणि जे होईल ते बघूया आपण. पण विक्रांत, आईला जो त्रास होणार तो बघवणार आहे का तुला? नाही, मला आईपासून वेगळं नाही व्हायचं. आणि मला आरतीशिवाय सुद्धा नाही राहायचं. दादा, तू स्मार्ट आहेस, तू काहीतरी आयडिया कर. तू असं काहीतरी कर ना की आई आणि आरती एकाच घरात सुखात राहिले पाहिजेत. विक्रांत, दोघी एका घरात सुखाने सोड नुसत्या राहू पण शकणार नाहीत, पण वेगवेगळ्या त्या सुखाने राहू शकतील. आणि आता आईला आपण अजून त्रास नाही द्यायचा. आपल्याला आईचं पण ऐकावं लागणार. दादा प्लीज काहीतरी मार्ग काढ ना. हो, मलाच काढावं लागेल. तू काय, तू फक्त प्रेमात पड आणि मी तुझ्या प्रेमासाठी मार्ग काढत राहतो. कारण या जगात प्रेम सोडून दुसरं काहीच नाही ना तुझ्यासाठी. दादा, तू पण एकदा प्रेमात पडून बघ, म्हणजे माझं सगळं पटेल तुला. नाही सुधारणार तू. उठ उठ उठ, निघ इथून. ऐक ना, उठ, निघ निघ.
ती एक व्याध माझ्या मागे लागली. खूण आहे. तीच तर नाही ना जिने मला जेलमध्ये पाठवलं.